नमस्कार, मी रवींद्र आंबेकर. आपण पाहताय पॉइंट ब्लँक. पॉइंट ब्लँक मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत की नेमकं देशद्रोही आणि दहशतवादाचा आरोप लागलेल्यांना हिरो ठरवण्याचा राजकीय षडयंत्र सुरू आहे का, राजकीय डाव सुरू आहे का? एकंदरीतच देशामध्ये आपण सध्या जे काही वातावरण पाहतो त्यामध्ये अनेक राजकीय संघटना आणि पक्ष एकमेकांना देशद्रोही असेल किंवा राष्ट्रवादी असेल याची सर्टिफिकेट्स देत फिरतायत. नेमकं यामध्ये राजकारण कोणाचं काय इप्सित साध्य होणार आहे, या सगळ्या मुद्द्यांची आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी थोडक्यात पार्श्वभूमी पाहूयात. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात देशभक्ती या मुद्द्याला एवढं महत्व आलंय की त्याच्यापुढे देशाच्या इतर समस्या गौण आहेत असंच भासवलं जात आहे. त्यात राजकारण्यांबरोबर मीडिया सुद्धा तेवढाच जबाबदार आहे. देशात सध्याच्या घडीला आम्ही सांगू तोच राष्ट्रवाद आणि आमच्या विरोधातले देशद्रोही अशी हकालती काही संघटना पेटत आहेत. त्या डाव्या, उजव्या आणि मधल्या अशा सर्वच विचारसरणीवाल्यांचा समावेश आहे. प्रत्येक संघटना त्यांच्या परीनं देशभक्तीची परिभाषा करून त्यांच्या प्रतीकांना देशभक्तीची सर्टिफिकेट देऊन टाकत आहे. अफजल गुरु, याकूब मेमन, नथुराम गोडसे, प्रोफेसर साईबाबा अशा लोकांना त्यांच्या संघटनांनी देशभक्तीचं सर्टिफिकेट देऊन टाकलंय. मग या सर्वांना देशद्रोही ठरवणारी न्यायालय काही मूर्ख आहेत का, की भारतीय राज्यघटना या सर्वांना कुचकामी वाटते? देशाच्या राजकारणाची सध्या सरळ दोन गटांमध्ये विभागणी झाली आहे. पहिला गट म्हणजे भाजप आणि त्याच्या समर्थक संघटना आणि दुसरा गट म्हणजे विरोधातले सर्व इतर पक्ष. मुद्दा इशरत जहांचा असो किंवा मग याकूब मेमनचा, दोन्ही गट सर्टिफिकेशन करून मोकळे होतात. प्रत्येक जण आपलं घोडं पुढे दामटवण्याचा प्रयत्न करतो. मुद्दा हा आहे की नेमका राष्ट्रवाद काय आहे हे ठरवण्याचा अधिकार यांना दिला कोणी? निलेश जोत्रे, मराठी न्यूज, मुंबई. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आणि जयेश वाणी वरिष्ठ वकील आपल्या सोबत असणार त्या चर्चेमध्ये. राजू वाघमारे, मला तुमच्यापासून सुरुवात करायची की एकंदरीतच देशामध्ये प्रत्येक पार्टी, तुमचा पक्ष असेल नाही तर भाजप असेल किंवा इतर संघटना असतील, प्रत्येक पक्ष हा एक दुसऱ्याला देशद्रोही आणि कुठेतरी दहशतवादी संघटनाशी संलग्न आहे याचं सर्टिफिकेट देण्यामध्ये गुंतलेला आहे. सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये नेमका राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जातोय का? नाही रवींद्रजी, या सगळ्या मुद्द्याकडे जर आपण बघितलं तर एक गोष्ट लक्षात येईल की फक्त बीजेपी आणि बीजेपीच्या प्रणित ज्या संघटना आहेत त्यांनी लायसन्सिंगचं दुकान उघडलेलं आहे प्रत्येकाला सर्टिफिकेट देण्याचं आणि प्रत्येकाला ठरवण्याचं की देशभक्त कोण आहे आणि देशद्रोही कोण आहे. जेएनयूच्या या संपूर्ण प्रकारानंतर त्यांनी जेएनयूच्या स्टुडंट लीडरला त्यांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेण्याच्या आधीपासून एबीव्हीपीनी सांगितलं की यांनी देशाच्या विरोधात घोषणा दिलेल्या आहेत, हा देशद्रोही आहे, याला अटक करा. सरकारने उतावळेपणामध्ये त्या कन्हैयाला अटक केलेला आहे. सीडी नंतर बघण्यात आली, त्या सीडी मध्ये कन्हैया कुठे दिसत नाही. दिल्लीचे पोलीस सांगतात की यांनी कुठे घोषणा दिलेल्या नाहीत. मग असं असताना अशा प्रकारे बीजेपी, आरएसएस आणि एबीव्हीपी या सगळ्या एकाच पक्षाच्या संघटना आहेत. आणि मग ह्या लोकांनी जे हे दुकान उघडलेलं आहे की सगळ्यांना देशद्रोही ठरवायचं, म्हणजे यांच्या म्हणण्याप्रमाणे जे चालतील ते देशभक्त आणि यांचं जर ऐकलं नाही, यांच्या विरोधात भूमिका घेतली तर ते देशद्रोही कसे काय होतात? एकंदरीतच अफजल गुरु असेल नाही तर याकूब मेमन यांच्याबद्दल कोर्टाने ड्यू कोर्स जो आहे तो जेवढी प्रोसिजर आहे ती फॉलो करून जर फाशी दिलेली असेल, त्याच्यानंतर व्हॉइस जो आहे हा काय येतोय? ऍडव्होकेट माजिद मेमन सुद्धा आपल्या सोबत आहेत. माझी जी एकंदरीतच ज्या पद्धतीने आपण पाहतो की अफजल असेल नाहीतर याकूब मेमन यांच्यासाठी आजही मोर्चे निघतायत, आजही लोक निदर्शनं करतायत. जर कोर्टाने सगळे प्रोसिजर्स फॉलो केलेले असतील, आपण न्यायावर सर्वात जास्त विश्वास ठेवतो, सुप्रीम कोर्टाने जर याच्या बाबतीतले आदेश दिलेले असतील, मग हे सर्टिफिकेशन का? हे बघा, हे जो प्रकरण चाललंय त्यामध्ये थोडाफार योग्य जर असला तरी अयोग्य वातावरण जो निर्माण केला गेला आहे. कारण एक पर्टिक्युलर राईट विंगच्या लोक ज्यांना असं वाटतं की आता नरेंद्र मोदी अगदी पॉवरफुल झालेले आहेत आणि ते पंतप्रधान म्हणून या देशची हे मार्गदर्शन करताय, आम्हाला आता हात लावू नाही, आम्ही वाटेल ते करू शकतो. पटियाला हाऊसमध्ये दिवसापूर्वी आज परत जो प्रकरण वकिलाने केलाय, मला असं वाटतं की मी वकील आहे, मला लाज वाटतं की आता कन्हैयानी त्याला कोर्टापुढे मांडला जातोय आणि त्यांनी सेडिशनचा गुन्हा केला आहे. प्रायमा फेशी केस काय आहे
हे व्यवस्थित ऐकून न्यायमूर्तीला मॅजिस्ट्रेट किंवा स्पेशल जजच्या पुढे जे मांडलं जात आहे त्यांना विचार करून कायद्याचा रूल ऑफ लॉ जे आपण म्हणतोय त्याप्रमाणे काम न करत आणि हे आपसात म्हणजे कॅम्पसमध्ये एवढं 2 वकिलांचे ग्रुप झाले, कन्हैयाला मारला, मीडियाच्या लोकांना मारला आणि कमिशनर साहेब बस्सी साहेब काही करू शकत नाही. बस्सी साहेबांना गृहमंत्रीने बोलवून आधी सांगितलं होतं 5 दिवसापूर्वी की जावा तुम्ही आणि लावा सर्वांच्यावर सेडिशनचा चार्ज. आता आम्ही 5 दिवसापासून म्हणत असतोय की सेडिशनचा अर्थ तरी समजून घ्या. हा जो अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटी म्हणजे मी जर मला मोदी आवडत नसेल किंवा मला राजनाथ आवडत नसेल आणि मी जर तसे शब्द वापरले की त्यांना ते नालायक आहे, त्यांना काम करायला येत नाही, तर मी देशद्रोही झालो. हे असं हे चुकीचं आहे. हे लोकतंत्राच्या विरोधाची. पण इथे माझी जी अफजल आणि याकूब या दोघांचा मुद्दा आहे, त्या दोघांना कोर्टामधून शिक्षा मिळालेली आहे फाशीची आणि त्या पद्धतीने एक्झिक्युशन झालेलं आहे. त्याच्यानंतर देशभरामध्ये वारंवार जे काही आंदोलनं होत आहेत, मोर्चे निघतायत आणि या सगळ्यांचं तुम्ही कशा पद्धतीने समर्थन करा? मी तुम्हाला आता समजावतोय की अफजल गुरुचा केस काय, याकूबचा केस काय, त्याच्यामध्ये कुठे अडचण आहेत, काय म्हणत जाते. मला 2 मिनिटं तुम्ही द्यावा कृपा करून, तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बोला. अफजल गुरुची शिक्षा हायएस्ट कोर्ट ऑफ द लँडनी कन्फर्म केली म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारे त्याला टिप्पणी करता येणार नाही. ठीक आहे, सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे त्याला फाशी द्यावा, तिथपर्यंत व्यवस्थित होतं. पण ज्या प्रकारे अफजल गुरुला फाशी दिली गेली त्याबद्दल वाद होता की त्याचे नातेवाईकाला सांगितलं नाही, ह्युमन राईट व्हायोलेट झाले, तेवढा थोडासा कॉन्ट्रोवर्सी त्यावेळी निर्माण झाली होती. हे सर्व असून सुद्धा तो अँटी नॅशनल होता म्हणून त्याच्याबद्दल कोणी उभं राहून काही बोलतोय ते चुकीचं आहे. त्याबद्दल आम्ही सपोर्ट अजिबात करणार नाही. याकूब मेमनच्या केसमध्ये सुद्धा तो भारतीय नागरिक होता, तो एक सुशिक्षित होता, त्याला कन्स्पिरसीमध्ये बॉम्बलास्टच्या केसमध्ये कोर्टाने दोषी ठरवला आणि हायएस्ट कोर्ट ऑफ द लँडनी आपली सील मांडली की ह्याला जे मृत्यूदंड दिला गेला आहे ते योग्य आहे. तिथपर्यंत सगळं ठीक आहे. त्याला त्याचे बर्थडेच्या दिवशी लटकवलं पाहिजे आणि सुप्रीम कोर्टनं निर्णय केल्याच्या आधी त्याचं सगळं ठरलं गेलं की कधी करायचंय, कसं करायचंय आणि त्याचा बर्थडेला दिला पाहिजे. हे चुकीचा होता. हे तुम्ही कशाला असं करताय? आम्ही त्यावेळी सुद्धा सांगितलं आणि ज्या प्रमाणे कायद्याने त्यांना दोषी ठरवलंय त्या संदर्भात एक जो खरा नागरिक आहे तो कधी तो वाद त्याचा करणार नाही. सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे. आपण सुप्रीम कोर्टपेक्षा वाईज नसतो म्हणून ते थोडासा ते ठीक आहे. पण कुठे भारत एक्झिक्युटिव्हचा आता जो राजनाथ साहेबांचा जो स्टेटमेंट येतोय की जावा तिथे आणि ते त्याच्यावर बसी जातात पोलिसांना घेऊन आणि कॅम्पसमध्ये जाऊन सर्वांना स्लीप करून घेऊन येतात स्टुडंट्सला, हे चुकीचं आहे ना. याच्यामुळे हा जो असंतुष्टाचा वातावरण निर्माण झालंय छात्रामध्ये, स्टुडंट्समध्ये, ते देशासाठी बरं नाही आहे. बरं, देशासाठी बरं नाही. मी जयेश वाणी तुमच्याकडे येत आहे. तुम्हाला हे पटतंय का की ज्या पद्धतीने आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने प्रोटेस्ट जे आहेत ते पाहायला मिळतात, पण त्याला सुद्धा त्याच्या वेगळा एक व्हॉइस सुद्धा आहे जो आता जास्त आक्रमकपणे यायला लागलेला आहे, मारामाऱ्या व्हायला लागलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. हे सगळं काय चाललंय नेमकं? रवी, एक गोष्ट आपण सगळ्यात पहिल्यांदा हे डोक्यात ठेवलं पाहिजे की आपल्याला दहशतवाद या एका मुद्द्यावरती, देशद्रोह या एका मुद्द्यावरती कॉम्प्रोमाइज करायचं आहे का? मग दहशतवादी कोणी असो. म्हणजे आज जी लोक कन्हैयाच्या मॅटरमध्ये किंवा आणखीन इतर सगळ्या गोष्टींमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एखाद्या निर्णयाच्या विरोधात आपली भूमिका कोर्टाच्या बाहेर मांडतात, तीच माणसं नथुरामच्या बाबतीत पुन्हा वेगळा न्याय लावतात. मुळामध्ये दोन्हीही गोष्टी, नथुराम गोडसे असतील किंवा अगदीच इशरतचं प्रकरण असेल किंवा याकूब मेमन आणि अफजल गुरु स्पेसिफिकली, ज्यांना कोर्ट ऑफ लॉ, सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावली, त्याच्यावरती पुन्हा कसलं आलं डिस्कशन? हा देश राजकीय पक्ष चालवणार आहेत, राजकीय विचारधारा चालवणार आहेत की कॉन्स्टिट्यूशननी चालणार आहे? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जर कॉन्स्टिट्यूशननी एक फ्रेम तयार करून दिली, एक चौकट तयार करून दिली आणि सांगितलं की सुप्रीम कोर्ट फायनल आहे, मग जर सुप्रीम कोर्टाने ह्यांच्या प्रत्येक बाबींचा विचार, खरं तर आपण थँक्यू म्हटलं पाहिजे आपल्या ज्युडिशरीला, रात्री 3 वाजता 4 वाजता जजेस बसताय आणि तुम्हाला बचावाची शेवटची संधी सुद्धा याकूब मेमनच्या बाबतीत दिली गेली, त्याच्यावरती टीका करण्यात आली होती. नंतर मुळात मुद्दा असा आहे, इतक्या जबाबदारीने वागणारी एखादी संस्था, लोकशाहीची घटनात्मक संस्था, न्यायव्यवस्था जर इतक्या जबाबदारीने वागतेय तर तिला पुन्हा आउट ऑफ द कोर्ट कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करण्याचं कारण काय आहे? कन्हैयाच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली खूप ज्येष्ठ वकील आहेत, त्यांनी सेडिशनच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या नेत्यांची आणि राजकीय पक्षांची नावं घेतली. मुळामध्ये सेडिशनचं जे सेक्शन आहे 124A
ते काय सांगतं, सिटिझनचं सेक्शन सांगतं हुएवर बाय वर्ड्स इदर स्पोकन ऑर रिटन ऑर बाय साइन ऑर बाय विजिबल रिप्रेझेंटेशन. हातात फलक घेतलेला कन्हैया दिसत नव्हता का? घोषणा देणारा अफजल गुरु जिंदाबादच्या घोषणा देणारा कन्हैया दिसत नव्हता का? कॉम्प्रोमाइज कुठे? बरं, एवढं सगळं झाल्यानंतर ज्या कोर्टासमोर त्याला हजर केलं गेलं त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली गेली की नाही दिली गेली? याचा अर्थ प्रायमा फेसी ज्या जज समोर कोर्ट ठरवेल हे पुन्हा या गोष्टी पुन्हा ठरवेल कोर्ट. बाहेर वाद कशासाठी? बाहेरचा जो वाद आहे हा कशासाठी, हाच प्रश्न आहे आपला. आणि या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेकनंतर ही चर्चा अशीच सुरू ठेवूयात, पण ब्रेकवर जाण्याआधी याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐकूयात. देशद्रोहाचा आणि दहशतवादाचा आरोप असणाऱ्यांना हिरो ठरवण्याचं राजकारण सुरू आहे का? तुम्हाला काय वाटतं? टाईप करा मी मराठी स्पेस पीबी स्पेस, तुमचं उत्तर लिहा ST1 आणि पाठवा 56767 वर. तुम्ही तुमचं मत @मी मराठी न्यूज या आमच्या ट्विटर अकाउंटवरही नोंदवू शकता. ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे. कोण देशद्रोही आणि कोण देशप्रेमी आहे याचं सर्टिफिकेशन नेमकं कोण करणार, कोण ठरवणार, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करतो. जयेश वाणी, एकंदरीतच तुम्ही सांगत होतात की या सगळ्या गोष्टींना सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिलेला असेल तर बाहेर त्याच्यावर चर्चा का व्हायला पाहिजे. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये कोर्टामध्ये निर्णय होत नाहीयेत, कोर्टामध्ये केसेस नीट मांडल्या जात नाहीत आणि नेमका दहशतवाद त्यांचा वेगळा आणि आपला वेगळा असं स्पेसिफिकेशन सुद्धा केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं. दहशतवादाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात का? पक्ष कुठला सत्तेवर येतो त्याच्याप्रमाणे बदलणार आहेत काय? नाही, असं मी तुमच्याकडे पण येणार आहे कारण त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यायचे. रवी सर, असं कुठे झालेलं माझ्या तरी निदर्शनास नाही की दहशतवादाच्या 2 व्याख्या 2 वेगळ्या लोकांसाठी अशा केल्या गेलेल्या आहेत. एखादं उदाहरण असेल तर आपणही सांगा. अनेक उदाहरणं आहेत जयेश वाणी, मी तुम्हाला उदाहरणं देणार. राजू वाघमारे, मला गोष्ट सांगा, सत्तेत असलेल्या पक्षाच्या मनाप्रमाणे या गोष्टी होतात का? तुम्हाला वाटलं की आज तुम्हाला यांना फासावर लटकवायचं, तुम्ही लटकवलं, त्याचे रूल्स फॉलो केले नाहीत, तुम्ही नियम पाळले नाहीत आणि त्याच्या पद्धतीने राजकीय फायदा घेण्यासाठी कोणालाही कधी कशा पद्धतीने फासावर लटकवलं आणि त्याच्यानंतर जे काही रिपरकेशन्स येतात त्याच्यापासून कसं काय पळू शकतं? नाही रवीजी, या गोष्टीत आपण लक्ष देऊन आपण जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात येईल, दहशतवादाशी कुठच्याही परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज आणि झिरो टॉलरन्स हा काँग्रेस पक्षाने पहिल्यापासून घेतलाय. तुम्ही अफजल गुरुची फाशी बघा, त्याला कन्व्हिक्शन, त्याला पकडलं, त्याचं कन्व्हिक्शन आमच्या राज्यात झालं. या याकूब मेननचं पण सगळं आम्ही केलेलं, त्याच्यानंतर फाशी ज्यावेळी हे सरकार आलं तेव्हा दिलं. तुम्ही साध्वी किंवा त्या मेजर पुरोहितना जो भगवा दहशतवाद त्यावेळी शब्द प्रसिद्ध झालेला, त्यांची अटक आमच्या राज्यात झाली. आमचं मत एक आहे काँग्रेसचं की दहशतवाद या देशाच्या विरोधात जो कोणी दहशतवादी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याच्या बाबतीत कुठच्याही परिस्थितीत तडजोड नको. पण याबरोबर मी हे दुसरं उदाहरण देऊ शकतो की बीजेपी जेवढी टाहो फोडून आता बोलते, तुमच्या सरकारने फाशी दिली आणि मग पुन्हा अफजल गुरुला फाशी देण्याच्या विरोधामध्ये जी मुलं तिकडे प्रोटेस्ट करतात त्यांच्या सपोर्टमध्ये राहुल गांधी सुद्धा, मला त्याचं उत्तर काय करायचं, नेमकं काय भूमिका काय? पण रवीजी, राजकारण करायचं या मुद्द्यात, या मुद्द्यांवर पहिली गोष्ट हा मुद्दा काय आहे, राहुल गांधीजी आमचे उपाध्यक्ष तिकडे का गेले हे समजून घेतलं पाहिजे. सर्वप्रथम अफजल गुरुला फाशी चुकीची दिली या बाबतीत JNU मध्ये एक प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. तो DSUनी केलेला, डेमोक्रॅटिक स्टुडंट युनियननी, तो कन्हैयाच्या असोसिएशननी केला नव्हता. जी DSU आहे ती कडवी डावी संघटना समजली जाते, माओवाद्यांची. त्यांनी हा पूर्णपणे हा सोहळा ऑर्गनाईज केला होता. त्या सोहळ्यामध्ये कन्हैया गेला, तिथे ज्या लोकांनी घोषणा दिल्या त्याच्यामध्ये कन्हैया नव्हता. जे कोण लोक आहेत ते अजून आयडेंटिफाय झालेले नाही आहेत, ते बाहेरचे होते की JNU मधले होते हे कोणाला माहित नाहीये. आणि असं झाल्यानंतर ABVPनी ज्यावेळी हा पूर्णपणे गोंधळ घातला की हे देशद्रोहाच्या घोषणा दिलेल्या आहेत, यांना अटक करा, हा जो प्रकार झाला त्याच्यानंतर म्हणजे या प्रकरणाला पूर्णपणे कलाटणी दिली. का दिली त्याची कारण आपण नंतर सांगू. पण राहुल गांधीजी का गेले, ही निदर्शनं खऱ्या अर्थाने काँग्रेसच्याच विरोधात होती. याचा राहुल गांधीजी तिथे का गेले? पहिली गोष्ट आम्ही परत एकदा सांगतो की अफजल गुरुला फाशी दिली, तो
तो जो निर्णय होता त्यावेळच्या सरकारचा, काँग्रेस पक्षाने कधीही या बाबतीत तडजोड केलेली नाही ना कधी कुठच्या बाबतीत आम्ही वक्तव्य केलं. राहुल गांधीजी का गेले की ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही पकडलं त्यांची शहानिशा न करता त्यांनी घोषणा दिल्यात की नाही ते न बघता तुम्ही जर लोकांचा आणि स्टुडंटचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर तो चुकीचा आहे. अफजल गुरुला किंवा याकूब मेननला किंवा साध्वी ज्या आतमध्ये आहेत किंवा मेजर पुरोहित या कोणालाही हिरो बनवण्याचा काँग्रेसचा किंवा कोणाचाही विचार नाही. हे सगळे विरोधी पक्ष आहेत, हे सगळे या देशातले आहेत. कोणालाही दहशतवाद नको आहे. दहशतवाद नको ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी दहशतवाद्यांना जे लोक ज्या मसूदला या बीजेपी सरकारने अफगाणिस्तानामध्ये नेऊन सोडलं ते आज देशप्रेमाची आणि देशद्रोहाची व्याख्या करणार, म्हणजे दहशतवादाबद्दल बोलणार. ज्या साध्वी प्रज्ञाला सोडण्यासाठी आता हालचाली चालू आहेत. रोहिणी साली यांनी ज्यावेळी स्टेटमेंट दिल्या त्या काय स्टेटमेंट होत्या की यांच्यावर आता दबाव येतोय, तुम्ही यांच्या विरोधात जाऊ नका. म्हणजे हे लोक एका बाजूला दहशतवाद मध्ये कुठचाही असू द्या, तो दहशतवाद हा दहशतवादी आहे आणि त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. अफजल गुरु, याकूब आणि साध्वी आणि कर्नल यांच्यासाठी सगळे एका लाईनीत आहेत, सगळे वेगवेगळे न्याय आहे. कारण एकत्रितच या मुद्द्यावरच, कारण ज्या वेळेला साध्वी प्रज्ञा सिंह यांना कोर्टामध्ये आणि कर्नल पुरोहित यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं जातं त्यावेळेला फुलं उधळली गेली. दहशतवाद किंवा देशद्रोही आरोप असणं किंवा त्यांचं सिद्ध होणं या सगळ्या प्रकारामध्ये फुलं उधळणं हा काय प्रकार आहे? छोट्या गोष्टी अगदी एक कायदेशीर बाब एवढीच आहे फक्त की कायदेशीर गोष्टींमध्ये एकदा एक केस सुरू झाली, एखाद्याला आरोपी घोषित केलं की दोन गोष्टी असतात. एक इज अंडर ट्रायल अक्यूज पहिली गोष्ट, किंवा हिज अ कन्व्हिक्टेड. आपण ज्यांच्याविषयी आधी बोलत होतो अफजल गुरु, माजिद मेमन, हे सगळे कन्व्हिक्टेड आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांच्या शिक्षा कन्फर्म झालेल्या आहेत. राहिला प्रश्न साध्वी कर्नल प्रज्ञा सिंग यांचा. जोपर्यंत अफजल गुरुच्या फाशीची शिक्षा डिक्लेअर व्हायची होती तोपर्यंत अनेकांनी त्याची बाजू घेतलीच की नाही? तेव्हा कोणी फुलं मागे घेणार का? नाही, मुळात मुद्दा सर, पण त्याच्यामध्ये थोडीशी एक गोष्ट तुम्ही अजून बघितली पाहिजे. साधारणतः 1-2 महिन्यापूर्वीची घटना आहे. सीबीआयने आता त्याच्यामध्ये मकोका सुद्धा काढून घ्यायला सांगितलं. सुप्रीम कोर्टाने फायनल केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मकोका सुद्धा लागत नाहीये. अंडर ट्रायल. बरं, मला एक गोष्ट सिंपल लॉजिक कळत नाही, म्हणजे हे काय कुठल्या धर्माविषयी एखाद्या विशिष्ट संप्रदायाविषयी नाहीये. मात्र एखाद्या विशिष्ट संप्रदायाची माणसं केवळ जेलमध्ये होती म्हणून त्यांच्यासाठी ते निर्दोष सुटली म्हणून मग त्यांना बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू होता. आज साध्वी प्रज्ञा सिंगाच्या विरोधात चार्जशीट दाखल झालेली नाही. अजून कर्नल पुरोहितांच्या विरोधात साधी चार्जशीट दाखल करू शकलं नाहीये. ह्यांनी जे सांगितलं की अफजल गुरुंच्या वेळेस काँग्रेसचं सरकार होतं, मग तेच काँग्रेसचं सरकार असताना तुम्हाला साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यावरती पुरावे चार्जशीट का दाखल करता आली नाही? आज तागा येत नाहीये. मग आज जर चार्जशीट नाहीये तर आज त्यांच्यावरती दहशतवादाचा शिक्का मारायचा आणि त्यांना शिक्का मारून दहशतवादी उद्या साध्वी प्रज्ञा सिंग सॉफ्ट होतं. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, साध्वी प्रज्ञा सिंग असो, कर्नल पुरोहित असो, याकूब मेमन असो किंवा अगदी इतर कुणीही दहशतवादी एकदा कोर्टाने नक्की केलं, कोर्टाने शिक्का मोर्तब केलं की 0 टॉलरन्स, त्याच्यावरती पुन्हा या देशात आर्ग्युमेंट होता कामा नये. एकीकडे तुम्ही इतर जगाची उदाहरणं ज्यावेळेस आपण बघतो, 0 टॉलरन्सची भूमिका प्रत्येक वेळेला पक्ष आणि त्याचप्रमाणे आरोपी कोण आहे याच्याप्रमाणे बदलते का? माजिद मेमनजी, मला एक गोष्ट सांगा की आरोपी कोण आहे, त्याचा धर्म काय आहे, याच्यावरनं भूमिका ठरतात का राजकीय पक्षाच्या? ज्या पद्धतीच्या चर्चा आपण पाहतो की ज्या वेळेला साध्वी प्रज्ञा सिंह किंवा कर्नल पुरोहितचा मुद्दा येतो त्यावेळेला अनेक हिंदुत्ववादी संघटना ते कसे देशप्रेमी आहेत आणि देशासाठी काम केलं हे सांगत फिरतात. नेमकं प्रत्येक वेळेला पक्ष आणि त्यांच्या भूमिका या गोष्टींना आपण दृष्टिकोनासमोर ठेवून बदलतायत का? नाही, बघा, एक मी आपल्याला सांगायला इच्छितो की मात्र राजनीतीला आपण जर बाजूला ठेवला तर मी एक कायद्याशी जोडलेलं माणसं म्हणून आता आपल्याकडे बोलतोय. मी काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा खासदार पक्षाचा असल्यामुळे असं त्याचं बोलू शकत नाही, पण मी कायद्याच्या दृष्टीने आपल्याला सांगायला इच्छितो की आतापर्यंत आजपर्यंत ज्यावेळी आपण हे चर्चा करतोय हे बरोबर आहे की कर्नल म्हणा की साध्वी म्हणा त्यांच्यावर आरोप मांडले गेलेले आहेत. आरोप कितीही गंभीर असले तरी ते आरोप आतापर्यंत क्रिमिनल ट्रायलच्या मार्फत अजून सिद्ध झालेले नाहीये. दे आर प्रिझ्युमेबली चार्ज विथ द ऑफेन्स अँड दे आर प्रिझ्युमेबली इनोसेंट टिल नाव अकॉर्डिंग टू लॉ. ते आपल्याला व्यवस्थित म्हणजे आदर केला पाहिजे आणि ते आमचे विरोधी असले तरी आम्हाला ते कबूल करायला. त्यांच्या बेलला विरोध केला गेला सरकारतर्फे. आणि बेल एक मिनिट पण त्यांना बेल मिळत नाही. बेलचा सरकारने विरोध जर केला नसता तरी तो मटेरियल पाहून ज्युडिशियल ऑफिसर माइंड अप्लाय करेल,
लॉ अप्लाय करेल, फॅक्ट्स बघेल आणि त्यानंतर निर्णय देईल. एवढं फॉर सच अ लॉंग टाइम त्यांना बेल मिळत नाही. त्याचा अर्थ असं की जो आरोप आहे त्याचा सबस्टंटिव्ह आरोप असेल, त्याच्यामध्ये गंभीरता असेल आणि त्याची गंभीरता अशी की अशा माणसांना बेलवर सोडू नये असा आपला एक ठरवलेला क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स मधला कायदा आहे. म्हणून हे दोघे आतमध्ये जेलमध्ये पडलेले. हे झाल्यानंतर सुद्धा मी पुढे जाऊन असं म्हणेल की आतापर्यंत त्यांना आपण दोषी म्हणू शकत नाही जोपर्यंत कायदा ठरवत नाही. त्यांना अफजल गुरु आणि याकूब मेमनशी त्यांच्या कम्पेअर केस करता येणार नाही कारण यांची अजून ट्रायल झाली नाही आणि तिथे ट्रायल होऊन ऑल द लॅडर्स, ऑल द पेडेस्टल्स ऑफ ज्युडिशरी हॅव बीन एक्झॉस्टेड. सुप्रीम कोर्टने दोघांना दोषी ठरवला आणि जो डेथ सेंटेन्स अवॉर्ड केला होता तर ते अवॉर्डेड सेंटेन्स वॉज कन्फर्म्ड बाय सुप्रीम कोर्ट. म्हणून त्यांची केस एक वेगळीच आहे. पण मात्र मी असं मागे जे म्हटलो की एक्झिक्युशन ऑफ डेथ पेनल्टी वॉज डाऊटफुल. ते थोडंसं तिथे सरकार चुकलं होतं. सुप्रीम कोर्टने सुद्धा आक्षेप घेतला होता की याप्रमाणे तुम्हाला अफजल गुरुला एक्झिक्यूट करता कामा नये, असं एक चुकीचं केलंय तुम्ही हे त्यांचे नातेवाईकांना सांगून आणि किंवा जे काय असेल तर. पण आता आज जे आपण म्हणतोय की पेंडिंग केसेस आणि कन्फर्म्ड सेंटेन्सी कन्व्हिक्टेड पीपल कॅनॉट बी इक्वेटेड इन लॉ. आपण ह्याच्या दोघांचं कंपॅरिझन करू नये. एक छोटंसं रवी सर, एक छोटंसं माझे खूप वरिष्ठ सहकारी आहेत, खूप वरिष्ठ आहेत, ते जे सांगतात ते 100% त्यातलं बरोबर आहे. एक छोटासा मुद्दा फक्त त्यातून जो आला होता तेवढा फक्त क्लॅरिफाय करतो एक वकील म्हणून. सर असतानाही थोडीशी त्यांची परवानगी घेऊन. एकतर बेल का झाली नाही हा मुद्दा लॉ ऑफिसर जजेस जे आहे ते स्वतःचं माइंड अप्लाय करणं हे बरोबर आहे. त्यातली मेन जी मेक होती ती मेक होती बेल देताना ज्या गोष्टी पाळल्या पाहिजे. सुप्रीम कोर्टाने जे ऑलरेडी जजमेंट्स दिलेले आहेत आणि जे काही लेट डाऊन करून दिलेले आहेत नियम, त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी नावाचा शब्द वापरला गेला ज्याला सरांनी वापरताना मराठी शब्द खूप चांगला वापरला माजिद सरांनी, गंभीरता. ग्रॅव्हिटी ऑफ द ऑफेन्स. मुळामध्ये ग्रॅव्हिटी ऑफ द ऑफेन्स का आली साध्वी आणि कर्नलच्या मॅटरमध्ये? कारण की तिथे मकोका अप्लाय झाला होता. आता एकदा सीबीआयनी आणि इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनी हे अर्ज कोर्टाला दिलेला आहे की इट इज नॉट पॉसिबल नाऊ. त्याच्यावरती आता सुप्रीम कोर्टाचं जजमेंटही यायचंय की मकोका त्याच्यात लागू शकतोय नाही लागू शकत आहे, ते पेंडिंग आहे. मग जर समजा एकदा मकोकाच लागू शकत नाहीये तर मग बेलला काही अडचण येणार नाही. आज प्रायमा फसी बेलला अडचण येण्यामागचा सगळ्यात मोठा हर्डल जो होता तो होता मकोका. आता मकोकाच एकदा राहिला नाही म्हटल्यावरती बेल होईल. बरं, बेल झाली म्हटल्यावरती तो निर्दोष सुटला असंही नाही किंवा बेल नाही झाली याचा अर्थ तो गुन्हेगार आहे असाही नाही. ग्रॅव्हिटी, तो पळून जाऊ शकतो का, अशा अनेक गोष्टी जजेस जे आहेत ते आपलं माइंड अप्लाय करत असतात आणि त्यानुसार निर्णय देत असतात. आज प्रायमा फसी फक्त मुद्दा एवढाच आहे आपला पुन्हा एकदा की आपण अफजल गुरुची बाजू या देशात घेणार आहोत की नाही. या देशात जर उद्या कोणी कुठल्या दुसऱ्या देशाच्या जिंदाबादचे नारे लावले तर त्याला ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. भारत मुर्दाबादचे नारे लावले तर मग नक्की ऑब्जेक्शन आहे. नाही, पण एकच गोष्ट जयेश वाणी, मी तुम्हाला पण एक गोष्ट आणखी सांगितली. ज्या वेळेला साध्वी प्रज्ञाचे कर्नल पुरोहित यांना अटक झाली होती त्यानंतर त्यांच्या सोबतचे अनेक संभाषण, फोन संभाषण जे आहेत ते त्याचे रेकॉर्ड जे सापडले देशाची सिस्टीम उलथवण्याची भाषा होती. देशाची सिस्टीम उलथवण्याची भाषा ज्या एके सिंगांनी केली असं काँग्रेसने आरोप केला होता. त्या सरकारमध्ये मंत्री आहेत. प्रश्न तो नाहीये, प्रश्न मुद्दा काय केला होता, मुद्दा हा आहे की ते प्रूव्ह होता की राजकीय पक्ष काय सर्टिफिकेट देतो त्याच्यावर ठरतं या गोष्टीची. मी राजू वाघमारे तुमच्याकडे येतो. ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण याची चर्चा करूयात. प्रेक्षकांचं सुद्धा काय मत आहे या संदर्भातले, या चर्चेच्या संदर्भातले स्क्रीनवर पाहूयात. 85% लोकांना असं वाटतंय की राजकारण होतंय, दहशतवाद आणि देशद्रोहाचा आरोप लागलेल्यांना हिरो ठरवण्याचं राजकारण होतंय. आपण ही चर्चा अशीच पुढे ठेवूयात एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. विविध राजकीय पक्षांनी सर्टिफिकेशनची दुकानं थाटलेली आहेत. कोण देशद्रोही आहे आणि कोण राष्ट्रप्रेमी, ही दुकानं कधीपर्यंत चालणार आहेत? राजू वाघमारे, या मुद्द्यावर आपण चर्चा करतो ब्रेकच्या आधी सुद्धा की प्रत्येक राजकीय पक्ष उठतो आणि एक कोणाला तरी देशद्रोही ठरवायचं. कोण कुठे बोलायला लागलं की तो देशद्रोही आहे किंवा राष्ट्रप्रेमी आहे याचं सर्टिफिकेशन तुम्ही करायचं नाही तर बीजेपीने करायचं. यामध्ये वेगवेगळ्या चळवळी असतील, आंदोलन असतील, व्हॉइसेस असतील, त्या सगळ्यांना स्टॅम्पिंग करण्याचा प्रकार जो आहे तो सुरू आहे. कधीपर्यंत चालणार नेमका आणि याच्यातून तुम्हाला मिळवायचं काय? रवीजी, सर्वप्रथम हे मी स्टेटमेंट अगदी ऑफिशियली देतोय. काँग्रेसनी कधीही कोणाला सर्टिफिकेट देण्याच्या भानगडीत काँग्रेस कधी पडलेली नाही ना आम्ही या राजकारणामध्ये आहोत. त्याच्यामुळे फक्त या देशामध्ये एकच पक्ष आहे बीजेपी आणि त्याच्या संघटना
कारण ते स्वतः काय नव्हते, स्वातंत्र्य लढत नव्हते, त्यांनी कधी भाग घेतला नाही, इंग्रजांच्या बरोबर बसले, त्याच्यामुळे त्यांना आता देशप्रेमाचं भरतं आलेलं आहे. मला एक गोष्ट इकडे स्पष्ट करायची आहे, सगळे राजकीय पक्ष बीजेपी सोडून त्या JNU मध्ये गेले, ते काही अफजल गुरुला हिरो बनवण्यासाठी गेले नाहीत, किंवा ज्यांनी अफजल गुरुला हिरो बनवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या समर्थनार्थ कोण गेलेलं नाही तिकडे. हा मुद्दा सगळ्या प्रेक्षकांनी पण लक्षात घेतला पाहिजे की सगळे राजकीय विरोधक पक्ष जेव्हा तिकडे गेले ते त्यासाठी गेले नसून ते या गोष्टीसाठी गेले की विद्यार्थ्यांचा आवाज ज्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न करतायत तो तसा होता कामा नये. भारत नाही, एक मिनिट, मला बोलू द्या ना, स्वातंत्र्याच्या नावाखाली वकील साहेब मला पूर्ण तर बोलू द्या. तुम्ही दोघेही बोलताय लबाडीचं खोटं वक्तव्य आहे की देशाच्या विरोधात ज्यांनी घोषणा दिल्या त्यांना कुठूनही फरफटत आणि त्यांच्यावर शिक्षा करा, याबाबत कोणाचंही दुमत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की या दिल्ली पोलिसांना अजूनपर्यंत मधले गुन्हेगार मिळाले का? हे प्लॅन कशावरून केलं नसेल एबीव्ही कशावरून तिकडे बोलून अशा प्रकारची घोषणा याचं उत्तर द्या. कारण जर ते देशद्रोही आहेत त्यांना आणा आणि फासावर लटकवा. नवीन चौहान त्याच्या बरोबर तुमच्या बरोबर उभी राहील. शिक्षा होता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्य निरपराध लोकांचं असेल तर ते सोडता येतात. नवीन चौहान तुम्ही बोला. देशाच्या विरोधात कोण घोषणा देते त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असता कामा नये या मताचे आम्ही आहोत. पण जर निरपराध कोण असेल ठीक आहे, ठीक आहे. नवीन चौहान यांना बोलूयात. नवीन चौहान राजू वाघमारे अत्यंत खोटं लबाडीचं बोलत आहेत. संपूर्ण देशाने पाहिलेलं त्या उमर खालिदच्या कन्हैयाला राष्ट्रद्रोही घोषणा करताना समर्थनात आहोत का? संपूर्ण वकील साहेब तुम्ही उमर खालिदचा समर्थन कशा करतात? आम्ही कन्हैयाचं समर्थन कशा करतात? ज्यांनी देशाच्या विरोधात घोषणा दिल्यात त्याच्या समर्थनार्थ कधीच नाही. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही रक्त सांडून देश स्वतंत्र केलाय. आम्ही देशाच्या विरोधात कोणाच्या ऐकून घेणार नाही. एक मिनिट राजू वाघमारे, हे बोलण्याचा प्रयत्न पण करू नका की आम्ही त्यांच्या समर्थनार्थ आहोत. आम्ही त्यांच्या कोणाच्याही सगळे विरोधी पक्ष आहेत ठीक आहे गेलेले. राजू वाघमारे एक मिनिट. नवीन चौहान यांना मुद्दा संपू द्यात. राजू वाघमारे बोला. राजू वाघमारे अत्यंत खोटं आणि लबाडीचं कथन करत आहेत. त्यांनी सांगितलं की कशी काय त्यांची भाषा ऐकून घेणार आम्ही? त्यांना जर कसं बोलायचं कळत नसेल तर ते कसं सहन करणार? लबाडीचा प्रश्नच येत नाही. देशद्रोहाचं आम्ही समर्थन त्यांना मुद्दा तुम्ही बोलताय. मुद्दा मांडू द्यात. बोला. एकदम दादांत खोटेपणाचं कथन करत आहेत ते. घोषणा दिल्या संपूर्ण त्यांना वाक्य संपू द्या. तुमचं त्या काँग्रेसवाल्याचं जे कथन आहे की पोलीस मशिनरीने सहनिशा नाही केली. अहो मीडियावरती सगळ्या देशाने पाहिलेलं आहे की तो कन्हैया कुमार, मग तो उमर खालिद आणि इतर त्यांचे समर्थक लोक पाकिस्तान जिंदाबाद आणि भारत मुर्दाबादचे नारे लावत होते आणि समर्थक बोलत होते. आणि तुमचे ते राहुल गांधी खोटे कथन करतोय. लाज वाटली पाहिजे काँग्रेसला, लाज वाटली पाहिजे. राष्ट्रद्रोही कुठले देशद्रोही तुम्ही लोक. काय तुम्ही बोलताय? दिल्ली डीएनएची स्टेटमेंट आहे दिल्ली पोलिसांची. आणि बघा आमची स्टेटमेंटच्या अगोदर मला एक गोष्ट सांगा. ठीक आहे नवीन चौमालजी आणखी एका प्रश्नाचं. राजू वाघमारे एक मिनिट. तशा गोष्टी दिल्या असतील देशद्रोहाच्या त्यालाही ठीक आहे बरोबर आहे. रास्त मागणी नवीन चौमाल तुमच्यासाठी मला प्रश्न आहे. राहुल गांधीला पण अटक केली पाहिजे. ठीक आहे काय समर्थन करतोय. राजू वाघमारे एक मिनिट थांबा.
सुरुवात केलेली आहे. एक मिनिट थांबा, मला नवीन चोमाल तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ठीक आहे, आज कन्हैया आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपने देशविरोधी घोषणा दिलेल्या असतील. मला एक गोष्ट सांगा की आणि तुम्ही आपण रिप्रेझेंट सगळ्यांनी करत होतात, हा. तुम्ही रिप्रेझेंट करत होता साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहितची केस कोर्टामध्ये फुलं बरोबर, उधळली गेली, बरोबर. जयघोषचे नारे दिले गेले. हा एजन्सीने आरोप ठेवला त्यांच्यावर की बरोबर ज्या आहे. वेळेला यांनी देशाची हो. सिस्टीम उलथवण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्याबद्दल नारे दिले गेले आणि हा कसा राष्ट्रवादावर आघात आहे हे सांगितलं गेलं. तुम्ही स्वतः हो, रिप्रेझेंट बरोबर आहे. मग देशप्रेम आणि देशद्रोहीपणा अगोदरच- ही प्रत्येक हो. राजकीय पक्षाची आपापली व्याख्या असणार आहेत का? नाही तसं नाहीये. माझ्या अगोदर ऍडव्होकेट जयेश वाणी मजीद मेमननी त्याचा खुलासा केलेला आहे की साध्वी प्रज्ञा सिंह कर्नल पुरोहित एका बाजूला आहेत रवीजी. आणि अफजल गुरु हे लोक वेगळ्या बाजूला आहेत. कोर्टाच्या बाहेर सिद्ध झालेलं आहे. कोर्टाच्या बाहेर एवढी केलेलं आहे. मी नाशिक कोर्टाच्या बाहेर होतो, बरोबर आहे. तुम्ही तिथे होतात. कारण की- त्या ठिकाणी हो, अशी मी पण व्यवस्था होतो, केली मी पण गेली होतो की तिकडे. शेवटी हो. तिकडे गाड्या हो. बंद करायला लागल्या, तिकडे रस्त्यावर पोलीस उभे करावे लागले. एवढा बरोबर मोठा आहे. दबाव रवीजी, कोर्टावर बरोबर आहे. टाकण्याचा नाही, प्रकार नाही, केला. बरोबर आहे, बरोबर आहे. Justification आहे काय? बरोबर आहे. हे आजपर्यंत एखाद्या आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चा काढायचा का कोर्टावर? मला एक गोष्ट सांगा, ही आपापल्या हो. मनाप्रमाणे सर्टिफिकेशन नाही, द्यायचा प्रकार आहे का? नाही तसं नाही. बघा ते आरोपी आहे, अजून त्याच्यात सिद्ध झालेला नाही गुन्हा. नसू देत ना. परंतु याकूब मेमन म्हणा किंवा अफजल गुरु म्हणा यांच्यावर सिद्ध झालेला आहे गुन्हा आणि सर्वोच्च न्यायालय सिद्ध केलेला गुन्हा. पण तर दोघांमध्ये कोण प्रचंड म्हणते फरक ते आहे. दोषीच माझ्या आहेत, ते अगोदर दहशतवादी ऍडव्होकेट आहेत, जयेश वाणी आम्ही पण बोलले. तेच म्हणतोय. आम्ही कुठे वेगळं म्हणतोय, पण तुम्ही असं कसं काय अहो, करता? तुमचा राहुल आता तुम्ही गांधी मला जाऊन सांगा, रवीजी, त्या दहशतवादाचं एक समर्थन मिनिट, एक करतोय. मिनिट. अहो एक ऐका, तुमचा ज्या राहुल PDP गांधी बरोबर आज तुम्ही समर्थन जम्मू करतोय. काश्मीरमध्ये आहात, ज्या राजू वाघमारे तुमच्या राहुल बीजेपी गांधीला जम्मू अजून काश्मीरमध्ये कायद्याचा न्याय आहे. नाहीये. पीडीपीच्या मुख्यमंत्री काय म्हणाल्या की हे इलेक्शन झालं, हे पाकिस्तानच्या मेहरबानीने, अतिरेक्यांच्या मेहरबानीने हे इलेक्शन झालं आणि नाही, मला- पीडीपीनी हा. तुम्ही अफजल बोलल्यावर गुरुला भडकतायत. तिकडे हिरो मानलं. देशाच्या विरोधात घोषणा झाल्या, पाकिस्तानचे झेंडे फडकवले, हा. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही तिकडे राज्य करता आणि इकडे तुम्ही देशद्रोहाच्या दुटप्पी वेगळ्या भूमिका मांडता. राजू सर नाही, मला असं त्याच्या- वाटतं की थोडंसं आपला राजकीय थोडासा राजकीय हा मुद्दा राजकीय झालेला आहे. राजकारण देशासाठी राजकीय झालेला आहे. मोहम्मद सईद काँग्रेस सरकारमध्येच गृहमंत्री होते, हे कसं विसरायचं? बरोबर आहे. म्हणजे हा राजकीय- हा 100% राजकीय मुद्दा झालेला आहे. अहो, तुमच्या काँग्रेस सरकारमध्ये गृहमंत्री होते केंद्रीय, असं काय करताय? का माझे वडील कोण होते म्हणून नाही, माझी हा, भूमिका राजकीय मला एक गोष्ट बदलत सांगा, नाही, मला जर बोलायचं असेल राष्ट्रद्रोहाच्या माझ्या राजकीय भूमिकेशी बोलायला पाहिजे. ठीक आहे, राजकीय भूमिकेवर हे आम्ही कसं काय थोडासा तुम्ही म्हणताय? अगदी आपण थोडं कायदेशीर बोलूया. आणखी मांडी लावून आणखीन तुम्ही कायदेशीर अतिरेक्याच्या बोलूया. मांडीला मांडी लावून आणखीन बसताय. कायदेशीर बोलूया. अहो, तुम्ही म्हणताय सिडिशन की चार्जेसचा तुमच्या गैरवापर होतोय का या देशामध्ये? सिडिशन चार्जेसचा गैरवापर होतोय का? सोमलजी, तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? हे बघा कोणताही गैरवापर होत नाहीये. जेव्हा आपण सगळ्या देशाने पाहिलेलं आहे तर की उमर खालिद म्हणा, कन्हैया म्हणा आणि त्याच्यावर इतर जे अहो, पोरं आहेत आणि ज्यांनी काश्मीरी केले लोकं त्यांना त्यांच्याबरोबर करा अटक. भारताच्या त्यांना विरोधात फासावर नारे लावतात लटकवा. वगैरे. या देशाच्या विरोधात ज्यांनी हो, बोलले आणि त्यांना तुमचा जो फासावर राहुल गांधी लटकवा. आहे, तुमचा जो राहुल गांधी आहे त्याला पण त्याच्यावर दोषी ठरवलं पाहिजे. मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न म्हणजे करतात. राहुल गांधीची बैठक झाली पाहिजे. आम्ही का आपण हे करावं? आम्ही कोर्टाला decide करू द्या. राहुल गांधी कोर्टाला decide करू द्या. मला असं सांगा की ऐका. कोर्टाला decide करू द्या. कोर्टाला डिसाईड करू दे. आम्ही तेच म्हणतोय. अंडर ट्रायल ऐका. कन्हैया जर निरपराध असेल तर अंडर ट्रायल साध्वी निरपराध का तेच नाही? म्हणतोय. आम्ही काय म्हणतोय? आम्ही म्हणतोय की पोलिसांना तपास करू द्या. तपासामध्ये जे येईल जर आणि- हे आणि गुन्हेगार तपास असतील राहुल गांधीच्या त्यांना याच्यावर शिक्षा केला करा. पाहिजे. पण ज्यावेळी तुमच्या भूमिका तुम्ही मांडता, ज्यावेळी सोमलजी, तुमची काय मागणी आहे? राहुल गांधींवर पण कारवाई व्हायला पाहिजे. हो, आमची मागणी आहे की राहुल गांधीच्या खटला चालवला गेला हे पाहिजे. काय झालेलं माहितीये? बीजेपी आल्यापासून तुम्हाला असं वाटतं का की राहुल गांधी राजकारण करतात या मुद्द्यावर? हो हो असंच हो नाही. राजकारण काय करतात राजकारण? आणि ते याच्यामध्ये राष्ट्रद्रोहाचं राजकारण समर्थन करण्याचा करतात. प्रश्न पण येतो त्यांच्यावर कुठे? खटला चालवला गेला पाहिजे. कुठे त्याला पण येतो अटक प्रश्न? केली पाहिजे. राजकारण नाही, करण्याचा राजकारण- प्रश्न येतो राहुल कुठे? गांधी देशाने पाहिलेलं आहे. राजूजी या मुद्द्यावर सगळेच राजकारण करताना दिसत आहेत. राजनाथ सिंह यांनी सांगितलं की पाकिस्तानमधून एक थेट अगदी बॅग आहे. अगदी थोडक्या शब्दामध्ये राजकारण करायचं नाही म्हणायचं आणि दुसऱ्या दिवशी झिरो टॉलरन्सच्या तुम्ही गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जेएनयू मध्ये जायचं. जेएनयू मध्ये गेल्यानंतर तुम्ही लगेच म्हणायचं की आम्ही त्यांना आम्ही फक्त मला संपवू देत राजूजी प्लीज प्लीज बोला, प्लीज. मी तुमच्यामध्ये बोलत नाही, प्लीज माफ करा.
दुसरी गोष्ट, तुम्ही लगेच जाऊन त्याच्यावरती पुन्हा मखलाशी असा चांगला संसदीय शब्द आहे, मखलाशी करायची की ते कशासाठी गेले होते ते बघा. मला एक सिंपल लॉजिक सांगा, दंगलीमध्ये दोन लोक दगड मारत असतील तर ती दोन लोक 120B मध्ये तेवढीच गुन्हेगार असतात की नसतात? बरं, तुम्ही त्या लोकांवरती अत्याचार करू नका, अन्याय करू नका, तुम्ही चुकीच्या लोकांना अटक केली हे सांगण्यासाठी जर राहुल गांधी गेले असतील तर हे राहुल गांधींनी सर्टिफिकेट का कन्हैयाला आजच देऊन टाकलं की ते निर्दोष आहेत, निरपराध म्हणून? Just let the procedure go on. मी उत्तर देऊ का? ज्या संपूर्ण देशावर व्हिडिओ आहे मला की उत्तर देऊ द्या. खालीद- सर्वप्रथम राहुल गांधींनी कन्हैयाला सर्टिफिकेट दिलेलं नाही. तुम्ही ते- काय- बघा, असं काय करताय? नाही, नाही, आता ऐका. जेवढं बोलले, आता अहो, बोलले आम्ही काय आता तुम्ही सांगतोय, बोलले. आम्ही बघाचपासून तेच सांगतोय की ज्या तुमची विद्यार्थ्यांनी भूमिका त्यांनी बदलताय कोणी आता. भारताविरोधात घोषणा दिल्या असतील त्यांना तुम्ही अहो, हे काय हा. आहे? हा बीजेपीचा पूर्णपणे प्लान आहे. 2015च्या अहो, BJP एंडिंगला राष्ट्रप्रेमी संघटना RSSच्या आहे. पंचजन्यमध्ये एक लेख आला होता. त्या लेखामध्ये स्पष्ट लिहिलेलं की JNU हा देशद्रोहांचा अड्डा आहे, तिकडे लक्ष दिलं पाहिजे. आता सिद्ध झालंय, सिद्ध झालेलं आहे. अजून काय पाहिजे 3 तुम्हाला? ते 4 महिन्यांनी हा सगळा गोंधळ घातला गेला. एक रोहित वेमुर्लाचं प्रकरण, तिकडे त्याला तुम्ही देशद्रोही ठरवलं बीजेपीनी. आणि तिथे राहुल गांधी गेले होते बरं का? ऐका, बरोबर, ऐका, सगळं दुसऱ्या ऐका, राहुल गांधी ऐका. गेले होते. रोहित वेमुर्लाला तुम्ही देशद्रोही ठरवलं. पेरियार आंबेडकर असोसिएशन IIT मद्रास बरोबर आहे. त्या स्टुडंटना तुम्ही देशद्रोही ठरवलं. उत्तर प्रदेश मधले IIT मधले स्टुडंट त्यांना तुम्ही देशद्रोही ठरवलं. इकडे FTI मध्ये पुण्यामधले स्टुडंट त्यांनी त्यांच्या मागण्या मांडल्या, त्याला बीजेपीने देशद्रोही ठरवलं. ते असीम त्रिवेदी पण म्हणजे सांगा. यांच्या सगळंच येऊ देत, सगळंच येऊ देत. सर्व राजकीय पक्षांच्या बाबतीमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या बाबतीतली माझी अहो, कशी भूमिका आहे हुकुमशाही? की तर तुम्ही आपापल्या असीम त्रिवेदींना समाजामध्ये विसरला. charges आहेत वापरले जातात. आज बाटला असीम उचलून त्रिवेदी कोर्टामध्ये यांच्या जे मुद्द्यापासून तुमच्या आपण विरोधी या- केलं होतं. इथपर्यंत सुरुवात वेगवेगळ्या असीम त्रिवेदीपासून झाली पाहिजे ना. वेगवेगळ्या ठिकाणी ज्याच्यावरती वापरले गेलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने अत्यंत वाईट स्ट्रिक्चर पास केली होती. वेगवेगळ्या लोकांनी वापरलेले ही आहेत. हुकुमशाही आणि एक गोष्ट लादण्याचा प्रयत्न राजनाथ सिंह यांनी सुद्धा वापरलेला आहे हे पेपर. समर्थन केलेलं आहे. त्या हुकुमशाहीचे हे परिणाम आहेत. ठीक आहे. आज तुम्ही नवीन मला चौहान, सांगा मला एक गोष्ट की सांगा. पूर्ण अहो, देशामध्ये हुकूम नाही. आपल्या नवीन चौहान, एक मिनिट, राजू वाघमारे राजू वाघमारे इतरांना बोलू द्या. राजू वाघमारे, नवीन चौहान यांचा मुद्दा संपलेला नाही, त्यांचं पहिलं वाक्य संपत नाही, तुम्ही लगेच त्यांना अडवलेलं आहे. नवीन चौहानजी, मला एक गोष्ट सांगा की बरोबर. तुम्हाला वाटतं हाजी. का की ज्या पद्धतीने सिडिशनचे वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी चार्जेस लावले वेगवेगळ्या लोकांवर, आपण असीम त्रिवेदी पासूनचे केस घेऊयात, त्यानंतर आपण आतापर्यंतच्या सगळ्या केसेस बघूयात, प्रत्येक राजकीय पक्ष आपापली सोयीप्रमाणे ह्या चार्जेसचा, या कायद्याचा गैरवापर करतोय का? तुम्हाला तुमचं काय मत आहे? नाही, तसं नाही. याच्यामध्ये तसं माझं म्हणणं नाहीये. आजच्या परिस्थितीत पाहिलं ना आपण तर हे उघड आहे, दादांत खोटेपणा दिसतो त्यांचा की सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे की हा उमर खालिद म्हणा, कन्हैया कुमार म्हणा, इतर लोकांनी भारताच्या विरुद्ध नारे केले, अफजल गुरुचं समर्थन केलं, याकूब मेमनचं समर्थन केलं. तर अशा लोकांच्या विरुद्ध सेडिशनचा चार्ज लागलाच पाहिजे, कायदा आहे त्याच्यात. आणि आपण नथुराम गोडसेच्या बाजूने त्यांनी घोषणा दिल्या. प्रामाणिकपणे अहो, नथुराम गोडसेला त्यांनी हिरो बनवला, त्यांच्या अगेन्स्ट का नको सेडिशनचा चार्ज? बरोबर आहे. हा नथुराम गोडसे हा राष्ट्रभक्त होता. नथुराम गोडसे राष्ट्रभक्त नथुराम गोडसे होता हा का? पराकोटीचा राष्ट्रभक्त होता. घ्या. नथुराम गोडसे आता मग हा यांच्यावर पराकोटीचा काय केस राष्ट्रभक्त करू होता. नये? तुम्हाला नाही, माहिती आहे? हेच आहे. हेच राजकारण आहे या देशामध्ये सुरू आहे की आपापल्या मनाप्रमाणे या सर्टिफिकेट दिल्या जातात. नाही, आपापल्या मनाप्रमाणे सर्टिफिकेट दिल्या जातात. कोण देशद्रोही आणि कोण राष्ट्रप्रेमी या सगळ्या गोष्टींचं आपापल्या मनाप्रमाणे सर्टिफिकेशन दिलं जात आहे. मला वाटतं हे थांबवलं पाहिजे, फक्त कारण BJP कोर्टाच्या certification निर्णयावर करतोय, सुद्धा- BJP. कोर्टाच्या निर्णयावर सुद्धा इथे संशय घेतला जातो. त्यामुळे कोर्ट नेमके काय निर्णय देतात याच्यावर सामान्य लोकांचा आता विश्वासच बसलेला नाही. या सगळ्या गोष्टींना सुधारायचं असेल तर राजकारणाच्या पलीकडे गेलं पाहिजे. आपण ही चर्चा इथेच थांबूयात. आपली वेळ संपलेली आहे. सर्व पाहुण्यांचे मी आभार मानतो. प्रेक्षकांचं काय मत आहे? प्रेक्षकांचं मत स्क्रीनवर पाहूयात. 86% लोकांना असं वाटतंय की या सगळ्या प्रकारामध्ये राजकारण होतंय. दहशतवाद आणि देशद्रोहाचा आरोप असलेल्यांना हिरो ठरवण्याचा एक राजकारण सुरू आहे. त्याच्यातून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातोय. सर्वच राजकीय पक्ष याच्यामध्ये आहेत. काँग्रेस आणि भाजपचा प्रश्न नाही. सर्व राजकीय पक्ष आपापल्या राज्यांमध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत ते आपापल्या राज्यामध्ये आणि राष्ट्रीय पक्ष संपूर्ण देशामध्ये या पद्धतीचं राजकारण करतात. या राजकारणापासून बाहेर उठण्याची गरज आहे. आपण ही चर्चा इथेच थांबूयात. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा मी मराठी न्यूज.
पॉइंट ब्लैंक से प्रस्तुत करता है माचो बड़े आराम से।